वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शिवशाही एसटी बसमधल्या बलात्काराच्या 48 तासांनंतरही आरोपी मोकाट. ओळख पटलेला शिरूरचा हिस्ट्री शूटर गाडे अजूनही फरारच. पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह. पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार. नराधम दत्तात्रय गाडे फरार. बसचा कंडक्टर असल्याचं खोटं सांगून आरोपीकडून अत्याचार. स्वारगेट डेपोमधल्या 23 सुरक्षा रक्षकांचं तात्काळ निलंबन. आजपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. डेपो मॅनेजर वाहतूक नियंत्रकांची चौकशी होणार. पुण्यातील स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात पार्क केलेल्या जुन्या बसेसमध्ये सापडले साडी, शर्ट आणि कॉन्डोम्स. बस स्थानक सुरक्षित नसल्याचं धक्कादायक चित्र समोर. दोन 2027 साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण बनवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी एआयचा वापर करण्याच्या सूचना. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची नियुक्ती. बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील. मस्साजोगकरांचं अन्नत्याग आंदोलन मागे. आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्र येणार. शरद पवारांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेसाठी सगळेजण उपस्थित राहणार. महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. अफगाणिस्तानचा इंग्लंडवर थरारक विजय. चॅम्पियन्स ट्रॉफीतून इंग्लंड बाहेर. उमरझाई आणि झारदान अफगाणिस्तानच्या विजयाचे शिल्पकार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.